जळगाव जिल्ह्यात सुद्धा पुणे हिट अँड रन सारखी गंभीर घटना 3 आठवड्यांपूर्वी घडली। राजकीय नेता आणि बिल्डरचा मुलगा ज्या कारमध्ये होता त्या कारच्या धडकेत चौघांना जीव गमवावा लागला। दोन्ही आरोपींवर मुंबईत उपचार सुरू होते। अखेर अपघात होऊन 17 दिवस झाल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। 4 जणांचा बळी घेणाऱ्या आरोपींना अखेर अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे दुःखाचा डोंगर पाहायला मिळतोय। रामदेववाडीतल्या चव्हाण कुटुंबियांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत, कारण 7 मेला झालेल्या अपघातात राणी चव्हाण, त्यांचा 8 वर्षांचा मुलगा सोहम, लहान मुलगा सोमेश आणि 17 वर्षांचा भाचा लक्ष्मण नाईक यांचा मृत्यू झाला होता। ज्या कारनं धडक दिली त्यात अजित पवारांच्या एनसीपीचा जिल्हाध्यक्ष असलेल्या नेत्याचा मुलगा होता। त्यांच्या कारमध्ये गांजा सापडला होता। तसंच काही जण दारूच्या नशेतही होते। मात्र त्याबाबतची कलम लावण्यात आलेली नाहीत असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। जे तपास अधिकारी आहे मनोरे साहेब म्हणून कोणी आहे आणि जे पीआय आहे तिथले आवड साहेब, आम्ही त्यांच्याशी भेटलो आणि तपास अधिकाऱ्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी आम्हाला हेच उत्तर दिलं की अजून जे आरोपी आहे ते हॉस्पिटलला आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे असं ते आम्हाला बोलले। अजूनपर्यंत त्यांना अटकसुद्धा काही नाही, फक्त गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला अटक झालेली नाही आजपर्यंत। आशा स्वयंसेविका असलेल्या राणी चव्हाण इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारनं जोरदार धडक दिली होती। या भीषण अपघातानंतर ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीकरता आंदोलनही केलं होतं। माझी बहिणींचे 2 मुलं, एक भाचा, बहीण, 4 जीव गेले, तरी अजूनपर्यंत ते बाहेर कसे फिरताय? त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाहीये। हे असं का होतंय? आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे, दुसरं काही नको। 4 जणांचा बळी घेणाऱ्या आरोपींचं राजकीय आणि बिल्डर सोबत असलेलं थेट कनेक्शन, यामुळे अटकेची कारवाई व्हायला वेळ लागला का असा प्रश्न निर्माण झालाय। अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। 304 मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला आहे। ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे ॲक्सिडेंटमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याकरता कुठलीही गरज पडली नाही। हा सगळ्यात मोठा कलम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे कोणाचा दबाव आहे असं म्हणता येणार नाही। पुणे आणि जळगाव मधल्या हिट अँड रनच्या दोन्ही अपघातांमध्ये निष्पापांना जीव गमवावा लागलाय। सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अबाधित राहण्याकरता दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। जळगावहून नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।